महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण होणार, प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। कराडविटा महामार्गामधील अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी प्रांताधिकारी रणजितसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तहसीलदार अजित शेलार, महामार्ग अधिकारी उपअभियंता प्रवीण बिराजदार, नगरपंचायत मुख्याधिकारी पवन मेहत्रे, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, महामार्ग ठेकेदार व पाणी संघर्ष समिती पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये महात्मा गांधी विद्यालय समोर असलेल्या अपूर्ण नाल्याचे काम सुरू करणार असल्याचे महामार्ग अधिकारी यांनी सांगितले। सुरली घाटात अरुंद वळणे असल्याने तेथे अपघात होतात, त्यामुळे सुरली घाटाचे रुंदीकरण होण्यासाठी पुन्हा एकदा प्रस्ताव वन विभाग यांच्याकडे पाठवणार असल्याचे देखील महामार्ग अधिकारी यांनी सांगितले। तसेच महामार्ग कडेला वृक्षारोपण करण्याबाबत चर्चा झाली। पूर्वीची माहिती घेऊन झाडे लावणे याबाबत कार्यवाही करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। कडेगाव बस स्टँड चौकात वाहतुकीची कोंडी होत असते, त्यामुळे महामार्ग अधिकारी व पोलीस ठाणे यांचे परवाने मिळाल्यानंतर सिग्नल मंजूर करू असे नगरपंचायत मुख्याधिकारी पवन मेहत्रे यांनी सांगितले। जाचक स्पीड ब्रेकरची उंची कमी करावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुनाना भोसले, जीवन करकटे, संजय तडसरे, शिराज पटेल, बजरंग अडसूळ, प्रवीण करडे आदी मान्यवर उपस्थित होते। बैठकीत झालेल्या निर्णयातील अत्यावश्यक कामे 1 मे पूर्वी सुरू न केल्यास पाणी संघर्ष समिती अध्यक्ष DS देशमुख व संयोजक अभिमन्यू वरुडे पाहुयात काय म्हणाले। सन्माननीय प्रांताधिकारी कडेगाव उपविभाग यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार यांच्या सोबत आज हायवेवाल्यांच्या बरोबर मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये जवळजवळ जे आम्ही निवेदन दिलेले प्रश्न आहेत ते 1 मे पूर्वी निकालात काढण्याचं संबंधित अधिकाऱ्यांना सूचना माननीय प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत आणि त्या होतील अशी आमची पूर्णपणे धारणा आहे आणि आमचा विश्वास आहे। परंतु त्यातूनही जर संबंधित हायवेचे अधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी जर काम केलं नाही तर 2 मे रोजी महात्मा गांधी विद्यालयाच्या हायवेवर आम्ही झोपून आंदोलन करणार आहे आणि ते झोपून आंदोलन केल्यानंतर संबंधित जबाबदारी अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत त्याशिवाय आम्ही उठणार नाही। होणाऱ्या परिणामास ते अधिकारी जबाबदार राहतील। आज प्रांताधिकारी साहेबांच्या तिथं मीटिंग झाली त्यावेळेस हायवे अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की महात्मा गांधी विद्यालयासमोर नाल्याचे काम 2 तारखेच्या आत आम्ही चालू करून दाखवतो। तसेच हायवेकडेला जे झाडं लावलेली नाहीत त्या बाबतीत त्याचा पूर्वीचा अहवाल पाहून त्यानंतर कुठं झाडं लावायची किंवा काय ह्याचा विचार करतो म्हणून त्यांनी सांगितलेला आहे। सुरली घाटाचं जे चौपदरीकरण आहे ते पुन्हा एकदा त्याचा प्रस्ताव वन विभागाकडे सादर करण्यात येणार आहे। जे अनावश्यक जाचक स्पीड ब्रेकर आहेत की 20 mm जे लोकांना मणक्याला त्रास देतात ते सुद्धा काही ठिकाणी जिथं कमी करता येतील तिथं 5 mm करण्यात येणार आहेत आणि जोपर्यंत हे काय बल गेलेले आहेत हायवेचे ते पण लावणार आहेत। जे आणि सिग्नलचा जो विषय आहे सिग्नल हे नगरपंचायत बसवणार आहेत आणि त्याला परवानगी पोलीस स्टेशन आणि हायवेचे अधिकारी कडेगावच्या स्टँड चौकात सिग्नल बसवण्यासाठी देण्यात येणार आहे। आणि हे सर्व कामे होईपर्यंत टोल नाका चालू करू नये आणि टोल नाक्याचं काम राहिलेलं काम पूर्ण करायचं नाही आणि टोल नाका चालू करायचं नाही अशी आम्ही त्यांना विनंती केल्या आणि त्या विनंतीस मान देऊन त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे।